आपण 6वा अध्याय सुरू केलेला आहे. अगदी सुरुवातीचाच भाग आपण पाहतोय. त्याच्यामधला 3रा श्लोक गेल्या वेळेला मी सांगितला होता. मी जरी सगळे श्लोक घेत नसले गीतेतले तरी काही अगदी महत्त्वाचे आहेत आणि विशेषतः त्या श्लोकांचा अर्थ जेवढा ओव्यांमध्ये यावा तितका जर आलेला नसेल किंवा काही वेगळ्या स्वरूपात असेल तर तो श्लोक घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. म्हणून तो श्लोक मी घेतला. आणि एक म्हणजे आपण जो सगळा कर्मयोग शिकतोय या कर्मयोगातला एक फार महत्त्वाचा असा हा एक श्लोक होता किंवा महत्त्वाचा असा एक संदेश गीतेमध्ये दिलेला आहे की एकदा आपण तो पुन्हा श्लोक वाचूया. मी जे काही त्याचं विवेचन केलं ते आठवण्याचा प्रयत्न करा श्लोक वाचताना, कारण साधारणतः इथून गेल्यानंतर बहुतेक कोणी वाचलेलं नसतं. जरा आता श्लोक वाचताना आठवण्याचा प्रयत्न करा की आपण काय त्याच्यामध्ये काय अर्थ घेतला आणि त्याच्यातून आपल्याला कर्माचं काय स्वरूप कळलं हे लक्षात घ्या. आरुरुक्षोर्मुनिर्योगम कर्म कारणम उच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणम उच्यते. 3रा श्लोक आठवतंय? त्याच्यामध्ये फार महत्त्वाचा काही भाग असा सांगितलेला आहे की त्याच्या आधीचा जो भाग आपण पाहिला 6व्या अध्यायातला, ज्या पहिले 2 श्लोक आणि त्याच्या ओव्या पाहिल्या, त्यामध्ये काय भाग येऊन गेला होता किंवा कशाचा उल्लेख झाला होता. तर त्या ठिकाणी भगवंत आपल्याला असं सांगतायत की संन्यास आणि योग हे वेगळे नाही आहेत. संन्यास म्हणजेच योग, योग म्हणजेच संन्यास. का? त्याचं कारण त्यांनी सांगितलं होतं की योग म्हणजे काय किंवा योग ह्याचा अर्थ या ठिकाणी कर्मयोग आहे. तर त्याच्यामध्ये आणि संन्यासामध्ये फरक नाहीच आहे. कारण संन्यासाची जी वृत्ती असते ती आंतरिक वृत्ती असते. संन्यास हा वृत्ती संन्यास असतो, तो काही बाह्य संन्यास नसतो. भगवी वस्त्र घातली आणि कुठे घरदार सोडून सगळ्याचा त्याग करून निघून गेलं म्हणजे आपण संन्यासी झालो असं नाही. संन्यास हा गृहस्थाश्रमामध्ये सुद्धा माणूस संन्यासी वृत्तीने वागू शकतो की कशाच्या ज्या ज्या गोष्टींचा या जगामध्ये आपल्याला मोह पडतो, लोभ असतो, अनेक प्रकारच्या वासना. मी तुम्हाला हे सांगितलं की आतमध्ये निर्माण होतात वासना, मग त्याच्यातून मग इच्छा, कामना, मग त्याच्यातून आसक्ती, मग त्याच्यातून मोह, लोभ, हे सगळं पूर्ण नाही झालं की मग क्रोध. हे सगळं एकातून एक अशी ही साखळी अशी सुरू असते. तर ते जे आहे तर ते सगळ्या प्रकारचे हे विकार आणि वासनांमध्ये गुंतून राहणं हे सर्वच ज्यामध्ये सुटतं ती जी वृत्ती आहे म्हणजे ती आंतरिक आहे ना. कारण बाह्य संन्यास फार सोपा आहे पण आंतरिक संन्यास अत्यंत कठीण आहे. आणि ही वृत्ती ज्याला लाभली आहे तो खरा संन्यासी असतो आणि तोच योगी असतो. कारण योग्याला तरी काय साध्य करायचं असतं? योगाला सुद्धा आपण कर्माचं स्वरूप कसं असतं हे आपण पाहत आलो ना की निष्काम कर्म झालं पाहिजे, कर्मातून अहंभाव गेला पाहिजे, कर्तृत्वाचं मद असता कामा नये, हे मी केलं ही वृत्ती त्याच्यामध्ये असता कामा नये. असं सगळ्या प्रकारे ज्या वेळेला ह्या एक सामान्य माणसाच्या ज्या सगळ्या वृत्ती असतात त्यांचा संन्यास ज्याच्यात होतो तोच योग असतो आणि तोच संन्यास असतो. तर हे प्रथम भगवंतांनी सांगितलं या अध्यायामध्ये. आणि ते सांगितल्यानंतर मग आता पुढे ते असं म्हणतायत की जर समजा हे सगळं संपलं, आतमध्ये काही प्रेरणा नाही की आपल्याला हे काहीतरी जे आपल्याला सामान्य माणसाला वाटत असतं की हे काहीतरी प्राप्त करून घेण्यासाठी आपण हे कर्म केलं पाहिजे.
अशी आपल्या कर्मामागची प्रेरणा ही नेहमी अशा प्रकारची असते की आपल्याला हे साध्य करायचं आहे, आपल्याला हे मिळवायचं आहे. हा जो हाव असते त्यातून मग कर्म निर्माण आपली सर्वसाधारणपणे सामान्य माणसाची कर्म ही अशी होत असतात. मग आता इथे जर हे सगळंच त्यागलं, आंतरिक त्याग असं म्हटलंय ना त्याला, आंतरिक त्यागाची वृत्ती. आता असा जर आंतरिक त्याग केला तर मग कर्माला कारण काय, कर्माचा हेतू काय, कशासाठी कर्म करायचं, हा प्रश्न निर्माण होतो ना. त्याचं उत्तर ह्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. की काय म्हटलं आहे ह्या श्लोकामध्ये, की पहिल्यांदा त्यातला जो पहिला भाग आहे, तुम्ही आठवण करा, मी गेल्या वेळेला सांगितलेलं खूप स्पष्ट केलं होतं, आठवण करून बघा. की पहिला जो भाग आहे श्लोकाचा त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे की शमहा कारणमुच्यते. कर्माचं म्हणजे कर्म हे कारण होतं कशाचं, तर म्हणजे शमहा कारणमुच्यते हे नंतर आहे, परंतु त्याच्यात आधी काय आहे की कर्म कारणमुच्यते असा पहिला भाग आहे. तर कर्म हे कारण होतं. म्हणजे काय की आंतरिक त्याग वृत्तीने जर आपण कर्म केली तर आपल्याला शम म्हणजे शांती, शम याचा अर्थ मी सांगितला की जी ब्रह्मनिर्वाणाची शांती आहे ती शांती प्राप्त होते. आणि आता ब्रह्मनिर्वाण वगैरे सगळे शब्द आपल्याला परिचित आहेत, तर त्यामुळे त्याचं स्पष्टीकरण मी करत नाही. पण आपण त्या शांतीप्रत पोचतो. म्हणजे अक्षर ब्रह्माची, अक्षर पुरुषाची जी शांती आहे ती शांती आपल्याला तिथे लाभते. म्हणजे ही योगाची चढण चढायची आहे असं त्या श्लोकामध्ये म्हटलं आहे. योगाची चढण चढताना पहिल्यांदा आंतरिक त्यागाने केलेली कर्म ही कारण होतात. कशाचं कारण होतात, कारण म्हणजे साधन. कशाचं साधन होतात, तर शांती प्राप्त करून घेण्याचं साधन होतात. बरोबर आहे. इथपर्यंत पहिला भाग आहे. आता शांती प्राप्त झाली म्हणजे असा हा जो माणूस आहे की ज्याला ही शांती, अक्षर ब्रह्माची शांती प्राप्त झाली, ब्रह्मनिर्वाणाची शांती प्राप्त झाली, तो योगारूढ झाला. हा योगाचा पर्वत चढतोय, तो चढण चढतोय. आता तो त्या तिथपर्यंत आला, योगारूढ झाला तो. आता त्याच्या पुढे कर्म कशासाठी. त्या दिवशी मी असा प्रश्न किंवा मी हे सांगत असताना मी असं वाक्य उच्चारल्याबरोबर इथे कोणीतरी असं म्हटलं की त्याच्या पुढे लोकसंग्रहासाठी कर्म करायचे. कारण हे पहिल्यापासून आपण पाहत आलो की ज्ञानी माणसांनी सुद्धा कर्म सोडायचं नाही, तर ते लोकसंग्रहासाठी, याचा अर्थ लोकांच्या कल्याणासाठी कर्म करत राहायचं असं आहे. पण ह्या ठिकाणी जरा आणखी खोल अर्थ त्याला आहे आणि तो असा आहे. आणि खोल म्हणजे अशा प्रकारे बघा की पुढे काय म्हटलं आहे की शमहा कारणमुच्यते. म्हणजे ती जी शांती प्राप्त झालेली आहे ती शांती आपल्याकडून पुढचं काम करून घेते. शांतीच कारण होते पुढच्या कर्माला. म्हणजे कसं की आतमध्ये एवढी शांती आहे की बाहेर कोणतंही तुम्ही कार्य करा, कोणतंही जे उचित कर्म आहे ते उचित कर्म तुम्ही करत राहा, आतली शांती ढळत नाही, आतली शांती तशीच राहते. म्हणजे त्या शांतीतून पुढे कर्म घडत राहतं. त्या शांती कारण होते पुढच्या कर्माची. शांतीतून पुढे कर्म घडत राहतं. आणि मग त्या कर्माचं स्वरूप कसं असतं की ज्याला मी तुम्हाला सांगितलं गेल्या वेळेला अरविंदांनी ज्याला दिव्य कर्म म्हटलं, दिव्य कर्म म्हटलं की दिव्य कर्म घडतं. दिव्य कर्म हातून घडतं की आधी प्रथम आपण त्या शांतीच्या अवस्थेपर्यंत पोचलो पाहिजे. आणि त्या अवस्थेपर्यंत पोचल्यानंतर मग काय होतं तर कर्म कुठलंही असू दे, तुम्ही ते शांत चित्ताने, अत्यंत स्थिर चित्ताने करू शकता. हे मुद्दाम अर्जुनाला का सांगितलं लक्षात घ्या की तो अत्यंत त्या रणक्षेत्रावरती आल्यानंतर तो अत्यंत गोंधळलेला आहे की ह्या सगळ्यांचा, माझ्या आप्तांचा, माझ्या पितामहांचा, माझ्या गुरूंचा
ह्यांचा वध मी कसा करू, त्यांचा वध केल्यानंतर माझं जीवन सगळं रिक्त होईल, मला सगळी दुःख लागतील, मला सगळी पापं लागतील, मला नरकवास भोगावा लागेल वगैरे वगैरे. तो अनेक प्रकारे संबंध पहिला अध्याय आणि दुसऱ्या अध्यायाचे पहिले 10 श्लोक पाहिले तर त्यांनी फक्त स्वतःचं वर्णन असं केलेलं आहे की मला ह्या अवस्थेला जावं लागेल. म्हणजे त्याची आतली शांती सगळी ढळलेली आहे. बरोबर आहे ना, की तो अत्यंत गोंधळला आहे. त्याला भगवंत शांतीप्रत कसं जायचं हे आत्तापर्यंत सांगत आहे की शांती कशी प्राप्त करायची. तर त्याच्यासाठी आधी जो सगळा कर्मयोग सांगितला की निष्काम कर्म करायचं, वासनारहित कर्म करायचं, अहंभावरहित कर्म करायचं, मी कर्म करतो ही भावना सोडायची. अशा प्रकारे ज्या वेळेला ह्या सगळ्यातून तो मुक्त होईल, मुक्त, हां मी शब्द मुक्त वापरते कारण मुक्ती शेवटी साधायची आहे. तो मुक्ती ज्या वेळेला त्याला साधता येईल, ज्या वेळेला तो मुक्तात्मा होईल, त्याचा आत्मा, अर्जुनाचा आत्मा ज्या वेळेला मुक्तात्मा होईल, आणि मुक्त म्हणजे ह्या वासनांमधून, अहंभावातून, द्वंद्वांमधून, आता हे सगळे शब्द तुम्हाला माहिती आहे, द्वंद्व म्हणजे काय वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्यातून जेव्हा तो मुक्त होईल, किंवा एका साध्या वाक्यामध्ये म्हणायचं म्हणजे अपरा प्रकृतीतून ज्या वेळेला तो मुक्त होईल, बरोबर आहे ना, अपरा प्रकृती आपण शिकलो होतं हे सगळं. तर ज्या वेळेला तो अपरा प्रकृतीतून मुक्त होईल आणि ह्या अवस्थेला पोचेल, त्यावेळेला त्याला आंतरिक शांती लाभेल. आणि मग ते असं अर्जुनाला सांगण्याचा प्रयत्न करतात की ह्या आंतरिक शांतीतून तू कुठलंही कर्म कर, ह्या हिंसात्मक कर्म जरी तुझ्या हातून झालं तरी त्याचं पाप तुला लागणार नाही, हे त्यांना सांगायचं आहे. तू स्थिर वृत्तीने, अत्यंत शांत मनाने, त्याच्यामध्ये कुठलाही क्रोध असू नये, त्याच्यामध्ये कुठलाही द्वेष असू नये. आता मी तुम्हाला गेल्या वेळेला भीष्माचार्यांचं उदाहरण सांगितलं. भीष्म अर्जुनाशी किती पराक्रमाने लढले सांगितलं की नाही गेल्या वेळेला. आता त्या लढताना अर्जुनाबद्दलचा काही द्वेष किंवा कुठलाही क्रोध त्यांच्या मनामध्ये नव्हता. उलट अर्जुनाबद्दल अत्यंत ममता त्यांच्या मनामध्ये होती. खूप तो त्यांचा लाडका होता. असं असताना सुद्धा ज्या कर्तव्यासाठी आपण उभे आहोत ते कर्तव्य पार पाडत असताना मनातले हे सगळे विचार, आप परभाव, मी हा म्हणजे अर्जुन, हा मी अर्जुन, हे भीष्माचार्य, हा भाव अर्जुनाच्या मनात आहे, भीष्मांच्या मनातून तो गेलेला आहे. बरोबर आहे ना. तर अशा प्रकारे ज्या वेळेला ह्या सगळ्यातून मुक्ती प्राप्त होते तो मुक्तात्मा असतो, तो मुक्तात्मा असतो. आणि असा मुक्तात्मा मग पुढे जे कर्म करतो, मग ते हिंसेचं का असेना, जर उचित आहे, आवश्यक आहे, अर्जुनाच्या दृष्टीने ते आवश्यक होतं ना, तर ते उचित आहे, आवश्यक आहे, आणि ते कर्म जर तो करत असेल तर मग त्याला त्या कर्माचं पाप लागत नाही. त्याला नरकवास म्हणजे पाप, पुण्य, नरक वगैरे ह्या सगळ्या भीती ज्या अर्जुनाच्या मनामध्ये त्या सगळ्या काढण्याचा प्रयत्न ते करतात. आणि त्यासाठी हा श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या की पहिल्यांदा ह्या अवस्थेपर्यंत आपण पोचायचं आहे, आंतरिक शांती. आणि मग आंतरिक शांती प्राप्त झाली की मग त्यानंतर पुढे कोणतंही उचित कर्म हे आपण, उलट परमेश्वर अशा कर्माला साह्य करतो आणि म्हणून ते दिव्य कर्म. आपण ह्या विचाराकडे पुढे येणारच आहोत. पण असं परमेश्वराचं सुद्धा साह्य लाभतं त्या कर्माला. आणि जे अर्जुनाला लाभलेलंच आहे, त्याच्या रथामध्ये सारथ्य करायला मुळे ईश्वर बसलेला आहे. आणखीन काय पाहिजे. आणि सर्व युद्धाचं पूर्ण मार्गदर्शन भगवंतानी केलेलं आहे. तर त्यामुळे अशा प्रकारे सहाय्य भगवंताचं जे लाभतं, ईश्वराचं, पुरुषोत्तमाचं जे सहाय्य लाभतं ते आपण आधी ह्या अवस्थेला पोचायचं असतं, मग ते लाभतं. अशा प्रकारचा फार सुंदर उल्लेख ह्या श्लोकामध्ये केलेला आहे. आता
त्यानंतरच्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्यांमध्ये थोडा वेगळ्या प्रकारे हा उल्लेख आहे, पण तो आपल्याला समजला पाहिजे म्हणून मी सांगते आहे. ओव्या पहा हां. त्यानंतरच्या 3ऱ्या श्लोकानंतरच्या सगळ्या ओव्या आपण पाहतो. अगदी 54 ते 61 सगळ्या ओव्या आपण पाहतो. कारण मी काही वेळेला काही ओव्या गाळते, पण ह्या ठिकाणी गाळणार नाही आहे, कारण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक फार महत्त्वाचा भाग ज्ञानदेवांनी सांगितलेला आहे. आता ते काय म्हणतात, पहिली ओवी काय आहे, आता योगाचळाचा निमथा जरी ठाकावा आथी पार्था, तरी सोपाना या कर्मपथा चुका झणी, असं म्हटलंय. म्हणजे काय की योगाचळ म्हणजे योगाचा हा जो पर्वत आहे, चल योगाचल, आपल्या हा चल शब्द आता माहिती आहे आपल्याला ना. तर योगाचलाचा म्हणजे या योग रूपी पर्वताचा आपण चढून गेलो आणि त्याचा निमथा म्हणजे शिखर, शिखर ह्या योगाचं शिखर, योग पर्वताचं शिखर जरी ठाकावा आथी पार्था, म्हणजे पार्था अर्जुना जर त्या शिखरापर्यंत पोचायचं असेल, योगाच्या ओवी वाचताना अर्थ लक्षात घेत राहा तुम्ही, तुम्हाला अर्थ लागणार आहे. कारण हे सगळ्या अनेक गोष्टी आपण आत्तापर्यंत पाहिलेल्या आहेत. योगाचळाचा निमथा म्हणजे शिखर जरी ठाकावा म्हणजे तिथपर्यंत जर पोचायचं असेल अर्जुना, तर काय करायला पाहिजे, तरी सोपाना या कर्मपथा चुका झणी. ह्याचा अर्थ सोपान म्हणजे काय, तर शिडी पायऱ्या असलेलं जिना किंवा शिडी असा त्याचा अर्थ आहे. तर ह्या कर्मपथ कर्ममार्गाच्या ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या चुका झणी, ह्याचा अर्थ अजिबात टाकायच्या नाही. ह्यातल्या प्रत्येक पायरीवरून वर जायचं आहे, ह्यातल्या प्रत्येक पायरीवरून वर जायचं आहे असं ते सांगत आहेत की तू ह्यातली एकही पायरी चुकवू नकोस अर्जुना. ह्या प्रत्येक पायरीवरून वर जात जात तू त्या शिखरापर्यंत पोचणार आहेस. आणि आता ह्या ठिकाणी ज्ञानदेवांनी अष्टांग योग ज्याला म्हणतात तो अष्टांग योग सांगितलेला आहे. तुम्ही हे नाव ऐकलं असेल अष्टांग योग. अष्टांग योगाचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. किंवा पातंजल योग जो आहे त्या पातंजलीचा म्हणजे पतंजलीचा जो त्याला राजयोग असं म्हणतात, त्या राजयोगाचा उल्लेख किंवा त्यालाच अष्टांग योग असंही म्हणतात. त्या अष्टांग म्हणण्याचं कारण 8 पायऱ्यांचा हा जिना आहे, ज्याला आता जिना म्हटलं ना, की ह्या कर्मपथाचा हा जिना संपूर्ण तू चढून जायचा तर ह्या 8 पायऱ्यांचा हा जिना आहे असं म्हटलेलं आहे. आणि ह्या 8 पायऱ्या ज्या आहेत त्या आधी मी पहिल्यांदा सगळ्यात सांगते आणि मग त्या ह्या ओव्यांमध्ये कशा आल्या आहेत, त्याचा प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आहे हे आपण नंतर पाहूया. यम नियम आसन प्राणायाम. यम नियम ही पहिले, त्यानंतर आसन सगळ्याचे अर्थ आपण पाहूया नंतर. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी. ह्या 8 पायऱ्या अष्टांग योगातल्या ह्या 8 पायऱ्यांचा उल्लेख ज्ञानदेवांनी केला आहे. गीतेमध्ये असा उल्लेख नाही आहे. पुन्हा सांगते पाहिजे तर, आणि हे सगळं पुन्हा येणारच आहे. हे पहा, यम नियम कुठेही जर आपापसात बोलू नका, मी सांगते आहे, जरा लक्ष घ्या
की जर समजा कुठे काही राहिलं असेल तर मी आता सांगते, काही चुकलं असेल तर पुन्हा हे करा. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी अशा ह्या पायऱ्या आहेत. ह्या पायऱ्या ह्या कर्मपथाच्या पायऱ्या म्हणून ज्ञानदेवांनी सांगितल्यात. अष्टांग योगातल्या ह्या किंवा पतंजलच्या योगातल्या ह्या पायऱ्या आहेत. आता या ठिकाणी काय म्हटले पहा, ओवीप्रमाणे आपण ह्या प्रत्येकाचा अर्थ समजावून घेऊ. आता पहिले 55वी जी ओवी आहे तिची सुरुवात अशी आहे, येणे. येणे ह्याचा अर्थ की हा जिना कसा आहे, या अष्टांग ह्या 8 पायऱ्या कशा आहेत ते सांगतायत. ते येणे यमनियमांचे तळवटे. हां, तळवटे म्हणजे यमनियम ही तळाची पायरी, सर्वात खालची पायरी. यमनियम ही सर्वात खालची पायरी. तळवटे ह्याचा अर्थ हा जिना चढताना पहिल्यांदा तुम्ही तळाला तरी पहिल्यांदा जे जाता तिथेच काय करायचं आहे तर यम नियम. आता इथे ओव्यांमध्ये ते नाही आहे, पण तुम्हाला ह्याचा अर्थ जाणून घ्यायचा असेल म्हणून मी सांगते की आधी साधा अर्थ असा की यम ह्याचा अर्थ इंद्रियांवरती संयम. इंद्रिय संयम म्हणजे यम, आणि नियम ह्याचा अर्थ मनाचा संयम. इंद्रिय संयम आणि मनसंयम असा साधा. आता हा इंद्रिय संयम आणि मनसंयम कशा कशा प्रकारे प्राप्त होतो हे पतंजलींनी सांगितलेलं आहे. थोडंसं ह्या ओव्यांपेक्षाही जरा अधिक विस्तार मी करते, कारण मनामध्ये आपल्या येतात विचार ना की निश्चित काय यम साधायचा म्हणजे निश्चित काय करायचं असं आपल्या मनामध्ये शंका येते आणि यायला पाहिजे. आपण हे शिकतोय, आपण हा अभ्यास करतोय म्हणजे आपल्या मनामध्ये हे येतं की काय ह्याचा अर्थ असेल की इंद्रियांचा संयम करायचा म्हणजे काय करायचं तर त्याच्या 5 म्हणजे पातंजल योग जो आहे त्याच्यामध्ये यमाचे 5 भाग सांगितलेले की यम साध्य करायचा म्हणजे 5 प्रकारे साध्य करायचं असतं. आता हा इंद्रिय संयम आहे, हा इंद्रियांचा संयम आहे. त्यामुळे आपल्या इंद्रियांवरती कसं नियंत्रण आणायचं, कोणकोणत्या प्रकारे आणायचं ते ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि ते असं आहे की अहिंसा. आता बघा, हिंसा करणं, अहिंसा हे जास्ती शारीरिक स्वरूपाचं आहे, अर्थात केवळ शारीरिक नाही. अहिंसा ह्याचा अर्थ आपण गीतेमध्ये पुढे 13व्या अध्यायामध्ये ज्ञानाची लक्षणं सांगितली आहेत ना, तिथे फारच सुंदर आपल्याला ह्याचा अर्थ कळणार आहे. आणि इतका तो विस्ताराने आत्ता मला सांगणं शक्य नाही, त्यावेळेला मी सांगेन. पण अहिंसा ह्याचा अर्थ केवळ शारीरिक हिंसा आणि शारीरिक अहिंसा असं नाही आहे. आपण बोलून दुसऱ्याला दुखावतो, आपण मनामध्ये दुसऱ्याबद्दल वाईट विचार करतो, ही सुद्धा हिंसा आहे. म्हणजे मनामध्ये हिंसा, वाचेमध्ये हिंसा आणि शिवाय इंद्रियांची हिंसा, असा अनेक प्रकार आहे. आपण ते नंतर पाहूया. पण इथे मी फक्त एवढंच सांगते, अहिंसा सत्य म्हणजे बोलणं, सत्य बोलणं, सत्य वागणं. तर सत्य, अस्तेय ह्याचा अगदी साधा अर्थ म्हणजे जी वस्तू आपली नाही दुसऱ्याची आहे ती आपण घ्यायची नाही. म्हणजे साध्या शब्दामध्ये चोरी करायची. आपली नाही ती वस्तू, ती आपण उचलायची नाही. मोह होतो ना, पडलाय रस्त्यामध्ये काहीतरी, एखादा काहीतरी दागिना पडलेला दिसलाय कोणाचं तरी, काय कदाचित ज्याचा पडलाय त्याच्या लक्षातून तो पुन्हा येऊन शोधेल, त्याला मिळेल,
आपल्याला तो उचलण्याचा काही अधिकार नाही. एकदा मी एक गोष्ट सांगितली होती, आठवतं तुम्हाला, की एक ह्याच्यात वनामध्ये काम करणारा एक जण होता आणि तिथून एक संन्यासी चाललेला होता. त्या संन्यासांनी पाहिलं की तिथे एक सोन्याची वस्तू पडली आहे आणि त्याला संन्याशाला असं वाटलं की ह्या बिचाऱ्या गरीब कामगाराला त्या सोन्याचा मोह होईल, तर तसा होऊ नये, त्याच्या हातून चूक घडू नये म्हणून तो तिथे पाय ठेवून उभा राहतो, की त्याला ते दिसूच नये म्हणून तो पाय ठेवून उभा राहतो. हा पाणी घालणारा तो कामगार असतो, की इकडनं विहिरीतनं पाणी घ्यायचं आणि दुसरीकडे घालायचं, असं तो काम करत असतो. तर तो आपलं पाणी घेतो, तिथे नेऊन टाकतो, पुन्हा येतो, दुसरी फेरी करतो आणि मग त्याच्या लक्षात येतं की हा आपला संन्यासी एकाच जागी तसाच्या तसाच उभा आहे. तर तो त्याला विचारतो की काय साधू महाराज, तुम्हाला काही त्रास होतोय का, तुम्ही असे का उभे राहिला? तर तो हा संन्यासी त्याला सांगतो की आता तुला मी खरं सांगतो की ह्या ठिकाणी ना एक काहीतरी सोन्याचं नाणं पडलं आहे आणि त्याचा मोह तुला होऊ नये म्हणून मी त्याच्यावर पाय देऊन इथे उभा आहे, तू गेलास की मग मी जाईल. तर तो म्हणतो ते नाणं तुम्ही सकाळीच पाहिलं होतं. म्हणजे पहा, बिचारा इतका साधा कामगार, पण त्याला सुद्धा दुसऱ्याची वस्तू आपण घ्यायची हा मोह नाही. तर हे अस्तेय जे आहे ना, ते की चोरी, ह्याचा अर्थ अशी चोरी की नाही, आपलं ते नाही आहे, त्याला आपण हात लावायचा नाही, दुसऱ्याची वस्तू आपण खराबसुद्धा करायची नाही, वाईट करायची नाही. आपल्याला फार वृत्ती असते की जाता जाता कोणाची फुलं तोडायची, है ना, खूप किती असतं. हे सगळं जे असतं ना, हे चोऱ्याच आहे, आपलं नाही आहे. ते कशा करता आपण ते असं करायचं? म्हणजे त्याच्या चोरी तर करतो, त्या झाडांनाही आपण दुखावतो. तर त्यामुळे ह्या सगळ्या प्रकारच्या ह्याला अस्तेय म्हटलेलं आहे. तर अस्तेय, त्याच्यापुढे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य, आता ब्रह्मचर्य ह्याचा अर्थ पहिला एक अर्थात हाच होत आहे की लैंगिक हे संबंध असता कामा नयेत किंवा लैंगिक भावना असता कामा नयेत. पण केवळ तेवढंच नाही, ब्रह्मचर्य ह्याचा अर्थ कुठल्याही प्रकारची आसक्ती असू नये. केवळ लैंगिक आसक्तीच नव्हे, कुठल्याही प्रकारची आसक्ती असू नये, ते ब्रह्मचर्य असतं. आणि जो आपला ब्रह्मचर्याश्रम म्हणून जो आहे त्याच्यामध्ये हे शिकवलं जातं विद्यार्थ्याला की कुठल्याही प्रकारची आसक्ती त्यांनी ठेवू नये. तर ही आसक्ती न बाळगणं, कुठलाही हाव जी असते आपल्याला, ती हाव आपल्यामध्ये न आणणं, हे ब्रह्मचर्य आहे. तर असे हे 4 झाले. त्यानंतर 5वं म्हणजे अपरिग्रह. अपरिग्रह, अपरिग्रह ह्याचा साधा अर्थ साध्या शब्दामध्ये म्हणजे संग्रह न करणं. संग्रह न करणं, की जो मोह, लोभ, हवं 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 किती असतं, किती संचय, किती संग्रह आपण करत असतो. आपणच विचार करू. आणि त्यातल्या त्यात बायकांना तर अतिशय असतो. नवीन प्रकारचं भांडं दिसलं तरी ते आपल्या घरी असलं पाहिजे, हे इतकं असतं. हा सगळा संग्रह आहे, हा सगळा संचय आहे. नको असताना आपण सगळ्या गोष्टी आपल्या संग्रहामध्ये जमा करत असतो. तर हे जे आहे तर ते तसं करायचं नाही. ते म्हणजे सगळे हे जे काही आपल्यामधले विकार आहेत, ते सगळे विकार जे इंद्रियांचे विकार आहेत ते काढून टाकायचे. तर असा हा अपरिग्रह. हे झालं यम. आणि आता नियम सांगतो. नियम पण पातंजल योगाप्रमाणे 5 आहेत. यम 5 आणि नियम 5. पहिला आहे तो शुचिता. शुचिता म्हणजे शुद्ध मन. शुचिता, अत्यंत शुद्ध मन. मनामध्ये कुठल्याही प्रकारची अशुद्धता. आता ह्याचे अर्थ तुम्हाला सगळे कळतात. अनेक प्रकारे मी या गोष्टी
समजावून सांगितलेले आहे. तर शुचिता म्हणजे मनामध्ये कुठलाही मलिनता नसणं म्हणजे शुचिता. त्यानंतर दुसरं म्हणजे संतोष, जे आहे त्याच्यामध्ये समाधानी वृत्ती. समाधान, आपल्याला लोभ खूप असतो, मोह खूप असतो आणि त्या सर्वातून मग आपण आपल्या जीवनामध्ये अनेक सुख फार क्षणिक असतं, दुःख खूप येतं. तर असं ती सगळी आपण निर्माण करत असतो. तर ते संतोष जे आहे त्याच्यामध्ये समाधान. त्यानंतर तिसरं आहे तप. तप ह्याचा अर्थ मी समजावून सांगितलेला आहे आधी, आठवतं की तप ह्याचा अगदी सर्वात मूळ अर्थ असा आहे की कितीही कष्ट पडले तरी सुद्धा प्रयत्न सोडायचे नाहीत, ते तप असतं. कितीही कष्ट पडोत, अपयश सुद्धा येवो तरी सुद्धा प्रयत्न सोडायचे नाहीत, ते तप असतं. तप म्हणजे केवळ कुठेतरी वनामध्ये जाऊन बसायचं आणि कुठल्या तरी एखाद्या देवाची हे करायची, त्याला तप म्हणत नाही. तप ह्याचा अर्थ आहे की आणि म्हणून विद्यार्थी करतो ते सुद्धा तप असतं. आपण हे करतो, आपण हे शिकण्याचा प्रयत्न करतो, हे सुद्धा तप आहे. आणि म्हणूनच प्रयत्न सोडायचे नाही. नाही समजलं पुन्हा विचारायचं, पण प्रयत्न सोडायचे नाही, त्याच्यातून पुढे जायचं. तर हे तप. त्यानंतर पुढे स्वाध्याय. स्वाध्याय पहा किती महत्त्व दिलं आहे. स्वाध्याय, आपण अभ्यास केला पाहिजे. जे काही आपण ग्रहण करतोय त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे, त्याच्यावरती चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो स्वाध्याय असतो. स्वाध्याय म्हणजे पाठांतर नव्हे. गीता पाठ झाली, ज्ञानेश्वरी पाठ झाली, दासबोध पाठ झाला, फार चांगलं आहे. म्हणजे तो सुद्धा कुठेतरी एक प्रयत्नच आहे, पण तिथे थांबायचं नाही. ते सगळं समजावून घ्यायचं आहे. ते समजावून घेऊन आपल्या अंतरात ते उतरवायचं. त्यासाठी काही आपण स्वतः विचार करायचा आहे, आपण चिंतन करायचं आहे, मनन करायचं आहे आणि ते आत्मसात करून आपल्या आचरणामध्ये आणायचं आहे. तेव्हा तो स्वाध्याय पूर्ण. आपल्या आचरणामध्ये ते आलं पाहिजे. नाहीतर काय, केवळ सगळं तत्त्वज्ञान सगळं कळलं, आचरण फार वेगळंच, असं चालणार नाही. ते आपल्या आचरणामध्ये आलं पाहिजे, इतकं ते आपल्या आत शिरलं पाहिजे. तो स्वाध्याय आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचा जो नियम आहे तो म्हणजे त्याला खरा शब्द पातंजल योगात जो आहे तो सांगते आणि मग त्याचा सोपाच अर्थ सांगते की त्याला म्हटलं आहे ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान. प्रणिधान ह्याचा साधा अर्थ आपल्याला कळेल असा अर्थ म्हणजे ईश्वर निष्ठा. ईश्वर निष्ठा. आणि ईश्वर ह्याचा अर्थ आता तरी मला असं वाटतं की इतकं आपण 6व्या अध्यायापर्यंत आल्यानंतर तुम्हाला ईश्वर या अर्थाचा शब्दाचा अर्थ नीट उमजला असेल. ईश्वर म्हणजे कुठला तरी देव नव्हे. ईश्वर ह्याचा अर्थ जो पुरुषोत्तम आहे तो, जो सर्व शक्तिमान सर्वज्ञ असा जो आहे की जो आपल्यामध्येही आहे, आपल्या हृदयस्थ आहे, आपल्यात आहे, सर्व चराचरात आहे आणि शिवाय विश्वोत्तीर्ण आहे. सगळ्या अवस्था ईश्वराच्या मी आत्तापर्यंत सांगितलेल्या आहेत. तर असा जो ईश्वर आहे त्या ईश्वराविषयी निष्ठा ह्याचा अर्थसुद्धा नीट लक्षात घ्या. निष्ठा म्हणजे खूप लोक म्हणतात की हो आम्हाला ना ह्या देवाबद्दल आमची अत्यंत निष्ठा आहे, साईबाबांवर आमची अत्यंत निष्ठा आहे किंवा एखाद्या विशिष्ट देवावर आमची अत्यंत निष्ठा आहे असं आपण जे म्हणतो ना, त्या ठिकाणी एक थोडासा श्रद्धेचा भाव हा त्या ठिकाणी असतो.
पण हा जो निष्ठा शब्द आहे ना, हा फार खोलवर त्याचा अर्थ आहे. आणि तो असा आहे की निष्ठा म्हणजे आधी ईश्वराचं अस्तित्व आपल्याला मान्य असलं पाहिजे की ईश्वर आहे. लक्षात घ्या, फार महत्त्वाचा हा भाग आहे की ईश्वर आहे. कारण नाहीतर मग ईश्वर निष्ठा नाहीच. ती ईश्वर आहे हे पहिलं. आणि तो सर्व शक्तिमान आहे, तो सर्वज्ञ आहे आणि त्याच्या इच्छेने हे सर्व विश्व कार्य करतंय. सर्व विश्वाचा कारभार हा ईश्वराच्या इच्छेने घडतोय. ही निष्ठा आहे. आपण जे पसायदान म्हणतो, पसायदानाचा अर्थही तुम्ही ऐकलाय, CD ऐकली आहे माझी. तर पसायदानामध्ये ईश्वरनिष्ठांची मांदियाळी असा जो शब्द आलेला आहे ना, त्याचा अर्थ हा आहे की असं मांदियाळी ह्याचा अर्थ की अनेक रांग, म्हणजे एक नव्हे, एक ईश्वरनिष्ठ कोणीतरी व्यक्ती नाही, अनेक व्यक्ती, मांदियाळी, समूह. आणि समूह म्हणजे काय की आपल्या सगळ्यांमध्ये, सगळ्या मानवांमध्ये ज्या वेळेला अशी ईश्वरनिष्ठा निर्माण होईल त्यावेळेला ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ह्या विश्वामध्ये प्रत्यक्षात आलेली, असा तो अर्थ आहे. लक्षात घ्या. मी ते जे पसायदान सांगितलं, त्या जी तुम्ही CD ऐकली त्याच्यामध्ये इतकं सगळं स्पष्ट केलं नाही. मी तिथेच असं म्हटलं होतं की ह्या सगळ्या शब्दांचे अर्थ तुम्हाला ज्ञानेश्वरी ज्या वेळेला पूर्ण होईल त्यावेळेला जास्ती चांगले लागतील. तर हे बघा, आत्ता या ठिकाणी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ह्याचा अर्थ आपण हा असा घ्यायचा आहे की ईश्वरनिष्ठ सर्व मानव, एक नव्हे, सगळी माणसं ज्या वेळेला ईश्वरनिष्ठ होती त्यावेळेला ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ह्या संपूर्ण विश्वामध्ये निर्माण होईल, असा त्याचा अर्थ आहे. तर अशी ईश्वरनिष्ठा या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि असे हे यम आणि नियम पातंजल योगाप्रमाणे सांगितलेले आहेत. ह्याचा आणखी फार विस्तार मी करत नाही कारण हे आवश्यकही नाही. पण हे सांगून आता पुढे आपण जातो की हे सगळं त्याला काय म्हटलं, यमनियमांचे तळवटे. म्हणजे पहा की हे केवढं आहे आणि त्याला तळाची पायरी म्हटलंय. लक्षात घ्या, तळाची पायरी म्हणजे तिथेच आहोत आपण, अजून पायथ्याशीच आहोत. पर्वत सगळा अजून चढायचा आहे, आपण पायथ्याशीच आहोत. त्या पायथ्यालाच आधी हे साधायचं आहे, तेव्हा आपण योगारूढ होणार आहोत, आपण वरती चढणार आहोत. ऊर्ध्व दिशेने आपली सगळी काही उन्नती जी काही व्हायची आहे, उद्धार जो व्हायचा आहे, त्याच्या तळाला आपण आहोत. तिथे आधी पहिल्यांदा यमनियम आणि ते इतके आहेत. आणि म्हणून मी एकदा, तुम्हाला आठवत असेल की मी एकदा असा उल्लेख केला होता की खूप जण असं म्हणतात की आम्ही इतकं ध्यान करतो, इतका वेळ आम्ही ध्यानाला बसतो, अजिबात आम्ही जरासुद्धा आमचं ध्यान हे होत नाही, भग्न होत नाही, ते तसंच राहतं वगैरे वगैरे. त्या ध्यानाला, अर्थात मी ह्याला नकार देत नाही, म्हणजे ती अवस्था येऊ शकते, आपण ध्यानाकडे जाणारच आहोत पुढे. पण ती अवस्था येण्यापूर्वी हे सगळं घडावं लागतं, हे लक्षात घ्या. की आपण बाकी सगळं आपलं जीवन जसं आहे तसंच आपण अपरा प्रकृतीमध्ये पूर्ण गुंतलेले, आपल्याला सगळ्या प्रकारचे लोभ, सगळ्या प्रकारचे मोह, सगळ्यामध्ये आपण गुंतूनच बसलेलो असतो. आणि कुठे ध्यान 5 मिनटं ध्यान झालं की आपण काहीतरी मोठं काहीतरी साधलं, ही कल्पना आपण करायची नाही. आपण प्रयत्न करायचा आहे, ध्यान हा सुद्धाही प्रयत्न आहे. पण त्याच्या आधी आपण हे लक्षात घ्यायचं. म्हणून
हे जे ज्ञानेश्वरीतला हा जो भाग आहे ना, हा आपल्याला कळला पाहिजे असं माझी इच्छा आहे. जरी तो गीतेमध्ये अशा प्रकारे विशद केलेला नसला तरीसुद्धा आपल्याला तो कळला पाहिजे की इतकं सगळं साध्य करून आपल्याला वर हळूहळू चढायचं आहे, हे लक्षात घ्या. आणि तो हळूहळू शब्दसुद्धा पुढे कसा येतो बघा, की आता इथे यमनियमाचे नि तळवटे रिगे, म्हणजे आता रिगे याचा अर्थ प्रवेश करणं, येऊन गेलेला आहे हा शब्द रिगे. तर रिगे म्हणजे आपण आता प्रवेश करतो कुठे, तर पुढे. आणि कुठे प्रवेश करतो, आसनाची पाऊल वाटे, आसनाची पाऊल वाटे. हां, आसन, आसनाला पाऊल वाट म्हटलंय. एकदम गाडीत बसून किंवा विमानात बसून इथून तिथे जाणं नाही आहे, पाऊल वाट आहे. आणि पाऊल वाट का म्हटले लक्षात घ्या, आसन हे फार सहज साध्य गोष्ट नाही आहे. स्थिर आसन ही खरोखर एक साधनाच आहे. आपल्याला स्थिरतेने एका जागी बसता येणं ही फार मोठी साधना आहे आणि त्याला म्हणून पाऊलवाट म्हटलेलं आहे. आणि ते का साधायचं, म्हणजे केवळ आसन साधलं म्हणजे सगळं साधलं असं नाही. स्थिर आसन, आसनाचा उल्लेख पुढे गीतेमध्ये पण येणार आहे की आसन कसं असावं वगैरे, गीतेमध्येही त्याचा उल्लेख आहे, तिथे मी तो करीन. पण आसन स्थिर का असावं, तर आसन स्थिर असलं की आपली मनोवृत्ती, आपलं चित्त स्थिर होतं. बरोबर आहे ना. आपण जितकी हालचाल करू किंवा आपलं आसनच मुळे जळमळीत आहे, किंवा आपल्याला असं आपलं लक्ष लागेल कसं, बरोबर आहे ना. तर लक्ष लागण्यासाठी आसनाची स्थिरता आवश्यक आहे. तर म्हणून आसनाचा, आणि ती पाऊलवाट आहे म्हटले, म्हणजे ती सुद्धा फार महत्त्वाची साधना आहे. ती आपल्याला आधी करता आली पाहिजे. म्हणजे आधी यमनियम, त्यानंतर आसन. आता त्यानंतर पुढे प्राणायाम. आता प्राणायामाचा उल्लेख कसा केलाय पहा, त्याच ओवीमध्ये येई प्राणायामाचे आडकंठे वरवता गा असं म्हटलंय. म्हणजे प्राणायामाचे आडकंठे, आडकंठे याचा अर्थ, आता आपण त्या डोंगर चढतोय ना, योगारूढ होतोय, तर योगाचा डोंगर चढताना त्या आडकंठे याचा अर्थ त्या योगाच्या पर्वताच्या मध्यावर आपण येतो, मध्यावर येतो. म्हणजे आता पहिलं काय झालं, तळाची पायरी झाली, आसन स्थिर झालं, त्यानंतर मग आता प्राणायाम साध्य करून आपण त्या योगाच्या पर्वताच्या मध्यभागी येतो. आता प्राणायाम हे म्हणजे काय, हे मी आधी सांगितलंय, आठवतंय ना तुम्हाला, की प्राणायाम ह्याचा म्हणजे अगदी थोडक्यामध्ये की एक श्वासावरचं नियंत्रण आहे. श्वासावरचं नियंत्रण, की आपण जो श्वास उच्छ्वास ह्याची गती समगती करणं. आठवतं तुम्हाला, मी गेल्या वेळेला मी सांगितलं होतं हे. आणि ती समगती करून कुंभक साधणं वगैरे, म्हणजे पूरक, रेचक आणि कुंभक हे प्राणायामातले 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्या 3 साध्य करून प्राणायाम आपल्याला साधला म्हणजे श्वासोश्वासावरती आपल्याला, कारण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपण पहा, आपल्या लक्षात सुद्धा जात नाही आपण श्वासोश्वास करतो की आपला जोरात श्वासोश्वास होतोय का, आपण व्यवस्थित श्वासोश्वास करतोय, दीर्घ श्वास घेतोय का नाही का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवतही नाही. अजाणतेपणे ह्या सगळ्या क्रिया सगळ्या चाललेल्या असतात. पण तिथे लक्ष केंद्रित करून आपण त्याची पूरक, रेचक म्हणजे आतमध्ये श्वास घेणं, रेचक म्हणजे बाहेर सोडणं, आणि त्याची समगती करून कुंभक साधणं, हा उल्लेख मी आधी केला आहे म्हणून आता फार करत नाही. तर अशा प्रकारे प्राणायामाचेनी आडकंठे म्हणजे आता इतकं साधलं, यमनियम साधले, आसनं साधली, प्राणायाम साधला की आपण ह्या योगाच्या मध्यावर आलो.
मध्यावर आलो, या पर्वताच्या मध्यावर आलो. वरवतागा म्हणजे वरवता म्हणजे वर आलो. आता तळाची पायरी गेली, मधली गेली आणि आता आपण वरती आलो. पण वरती म्हणजे कुठे? मध्यभागी आलो. आणि मग पुढे काय? फार सुंदर उल्लेख आहे पुढचा. मग प्रत्याहाराचा आधाडा. हे काही शब्द आहेत, नीट लक्षात घ्या. मी आधी ती ओवी वाचते. मग प्रत्याहाराचा आधाडा, बुद्धीचियाही पाया निसरडा, जेत हटिये सांडिती होडा कडेल ग. जरा आपल्याला अपरिचित शब्द खूप आहेत ह्याच्यामध्ये, म्हणून सांगते की प्रत्याहाराचा आधाडा असं जे म्हटलंय, आधाडा ह्याचा अर्थ असा निसरडा आणि असा उभा असा कडा. लक्षात घ्या, डोंगर आहे, डोंगराचा सरळ सोट कडा. नाही, सुळका नाही, सरळ सोट कडा म्हणजे निसरडा असण्याची खूप शक्यता आहे ना, की असं आपण अशा दिशेने चढू शकतो. असं चढायचं असेल तर ते खूप कठीण असतं. तर हा प्रत्याहाराचा आधाडा जो आहे तो कसा आहे, तर तो असा उभा ऊर्ध्व रेषेमध्ये आहे, सरळ सोट आहे आणि शिवाय निसरडा आहे. असं ह्याला का म्हटलंय? निसरडा त्याला काय म्हटलंय? पुढे त्यांनी म्हटलं की बुद्धीची आई पाया निसरडा, म्हणजे बुद्धी सुद्धा जिथे म्हणजे घसरते. बुद्धी आपल्यामध्ये किती बुद्धियोग आपण शिकलो, तर बुद्धियोग जरी साध्य झालेला असेल तरी बुद्धियोग साध्य झालेल्या माणसाचा पाय सुद्धा इथून घसरेल, अशी परिस्थिती ह्या प्रत्याहाराच्या कड्यावरती असते. तर प्रत्याहार म्हणजे काय हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. प्रत्याहार ह्याचा अर्थ असा की आपली जी इंद्रिय असतात, ती इंद्रिय बाह्य जगामध्ये असलेल्या सगळ्या विषयांशी त्यांचा सतत संबंध येत असतो. बरोबर आहे? इंद्रियांचा संबंध बाह्य जगातल्या विषयांशी येत असतो. आता इंद्रिय, ज्ञानेंद्रिय आपली जी आहे, त्यांचे विषय कोणते? तर शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे आपल्या ज्ञानेंद्रियांचे सगळे विषय. 5 ज्ञानेंद्रिय आहेत, त्यांचे हे 5 विषय. आता हे सगळे बाह्य जगातले विषय आहेत ना, की रूप कशाचंही, सुंदर वाईट जे काही रूप दिसतं, बाहेर दिसतं, चांगला शब्द, स्तुतीचा शब्द, निंदेचा शब्द जो आहे तो आपल्याला कानाने ऐकू येतो, पण तो बाह्य जगातून येतो. दुसरा कोणीतरी बोलतो, तो आपल्याला ऐकायला येतं. म्हणजे शब्द, स्पर्श कठोर असेल, मृदू असेल, हे सगळं जे आहे हे इंद्रियांचे विषय आहे. आणि ह्या विषयांशी ह्या इंद्रियांचा नेहमी संबंध येतो. कारण आपण जगामध्ये राहतो, तिथे आपल्या इंद्रियांचा संबंध ह्या सगळ्या विषयांशी येतच असणार. आपण काही डोळे झाकून, कान बंद करून असं आपण काही कायमचं आयुष्य काढू शकतो का? नाही. आपल्या डोळ्याला दिसत असतं, आपल्या कानांना शब्द ऐकू येत असतात, त्वचेला स्पर्श कळत असतो, जिभेला चव कळत असते, वगैरे वगैरे. हे सगळं घडतच असतं. पण हे जे इंद्रियांचे विषय आहेत, त्या विषयांपासून इंद्रियांना आवरणं, इंद्रियांचं नियंत्रण करणं म्हणजे प्रत्याहार. विषयांपासून इंद्रियांचं नियंत्रण करणं, इंद्रियांना आवरणं म्हणजे प्रत्याहार. कारण जगामध्ये वावरताना सगळे विषय इंद्रियांना त्यांच्याशी संपर्कामध्ये येतात, इंद्रियांशी संपर्कामध्ये येतात. पण इंद्रिय त्यांच्याकडे आकर्षित होतात, तसं व्हायला द्यायचं नाही. इंद्रियांवरती नियंत्रण साधायचं म्हणजे प्रत्याहार.
बरोबर आहे. आता हे कठीण आहे, फार कठीण आहे. म्हणून असं म्हटलंय की प्रत्याहाराचा आधाडा म्हणजे हा असा निसरडा कडा आहे, कधी पाय घसरेल सांगता येत नाही. अगदी बुद्धिमान म्हणजे बुद्धिमान ह्याचा अर्थ ही इंटेलिजंट नव्हे, जी बुद्धियुक्त होणं म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? हा ज्ञानी माणूस, जो आत्म्याशी ज्याची बुद्धी युक्त झालेली आहे असा जो माणूस आहे तो बुद्धियोगी माणूस, बुद्धियुक्त माणूस, त्याचा सुद्धा पाय घसरण्याची शक्यता असते. लक्षात आलं की आपल्या सामान्य माणसांची तर असते, पण जो अत्यंत ज्ञानी आहे त्याचे सुद्धा पाय घसरण्याची शक्यता आहे. म्हणूनच आपल्याला माहिती आहे, मी ह्याचा उल्लेख आधी केला आहे की मोठ्या मोठ्या ऋषीमुनींच्या काही कथा आहेत की ज्या ऋषीमुनी कुठेतरी घसरले, इतकी सिद्धी मिळवली पण कुठेतरी आसक्तीमध्ये गुंतले, अशा कथा ज्या आहेत. आणि त्या कथा आपण का लक्षात घ्यायच्या, तर असं नाही त्याचा अर्थ की चला ऋषीमुनी सुद्धा तसे वागले मग आपल्याला वागायला काय, असा अर्थ नाही आहे. आपण अशासाठी त्या कथा लक्षात घ्यायच्या की ऋषीमुनींचा सुद्धा पाय घसरू शकतो, पण आपण आपला घसरायला द्यायचा नाही. जर आपल्याला योगयुक्त व्हायचं आहे, योगाचळाचा कडा चढायचा आहे, शिखरापर्यंत जायचं आहे, तर मग ह्या निसरड्या कड्यावरती सुद्धा आपला पाय घसरायला द्यायचा नाही. हे त्या ठिकाणी अपेक्षित आहे. तर म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रत्याहाराचा आधाडा बुद्धीचियाही पाया निसरडा. हां, इथपर्यंत कळलं. त्याच्या पुढे जाऊ ना, त्याच्या पुढे असं म्हटलंय, जेथ हटिये सांडिती होडा कडेल ग. म्हणजे काय म्हटलंय माहिती आहे का ह्या ठिकाणी? हटिये ह्याचा अर्थ हटयोगी. हटयोगी ज्यांना हटयोगी म्हणतात. हटयोगी म्हणजे पातंजल योग एक आहे, हटयोग हा त्यापेक्षा आणखी वेगळा आहे. पातंजल योगाच्या यमनियमाचे 5 हे मी तुम्हाला सांगितले. हटयोगामध्ये हे 10 आहे. हटयोग हा अत्यंत कठीण आहे. आणि हटयोगी जो असतो की जो त्या मार्गाने जाऊ इच्छितो, तो त्याला हट्ट म्हणण्याचं कारणच असं आहे की ज्याला आपण हट्ट म्हणतो ना, हट्ट तो शब्द किती आहे की हट्ट असतो त्याचा, की नाही म्हणजे नाही, मी ह्याच्या पलीकडे कुठे जाणार नाही, मला कशाचाही मी मोह व्हायला देणार नाही, असा तो असतो. आणि म्हणून अशा हटयोग्यांची उदाहरणं असतात की ते इतके दिवस महिने अन्नाशिवाय राहतात, महिने ते अशा एका विशिष्ट परिस्थितीत राहतात वगैरे वगैरे. ही जी आहे ना, हा हटयोग असतो. पण ह्या ठिकाणी म्हटलं की हा प्रत्याहाराचा आधाडा जो आहे तो असा निसरडा आहे की जेथ हटिये सांडिती होडा कडेल ग. म्हणजे या कड्यावरती आल्यानंतर हटिये म्हणजे हटयोगी सुद्धा आपला हट्ट, होडा म्हणजे हट्ट, आपला हट्ट सोडतात, त्यागतात नाही, त्यांच्यानी होत. म्हणजे इतक्या निग्रह त्यांनी केलेला असतो, दमन केलेलं असतं, पण तरीसुद्धा ते सुद्धा अयशस्वी होतात ह्याच्यामध्ये. इतका हा निसरडा कडा आहे. आता पुढची ओवी पाहूया. तरी आता इतका हा निसरडा आहे हे कळलं, पण मग ह्याच्या पुढे तर म्हणजे आता निसरडा आहे म्हणून सोडून नाही द्यायचं, त्याच्या पुढे कसं जायचंय? तरी अभ्यासाचे निबळे प्रत्याहारी निराळे नखी लागेल ढाळे डाळे वैराग्याची. म्हणजे अभ्यासाचे निबळे म्हणजे जर आपण खूप अभ्यास केला, मग अशी कोणीतरी मला याबद्दल प्रश्न विचारला, आठवतो ना, अभ्यासाचे निबळे
खूप अभ्यास, या सगळ्याला खूप साधना लागते, खूप साधना लागते, अभ्यास लागतो. म्हणून त्या नियमामध्ये स्वाध्याय हा शब्द येऊन गेलेला आहे. तर स्वाध्याय खूप लागतो, अभ्यास खूप लागतो. तर अभ्यासाचेही बळे प्रत्याहारी निराळे, म्हणजे ह्या प्रत्याहाराच्या कड्यावरती, हा जरा कठीण आहे. निराळे असं म्हणण्याला कारण असं की हा फार कठीण कडा आहे, हा चढणं खूप कठीण आहे. तर प्रत्याहाराच्या या कड्यावर चढता येतं कसं किंवा कधी चढता येतं, तर नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची. म्हणजे आधी अभ्यास आणि त्यानंतर वैराग्य. वैराग्याची नखी. नखी का म्हटले सांगा, की अशा उंच ह्याच्यावर चढताना नख म्हणून घोरपड वापरतात ना, घोरपड नखानी कडा घट्ट धरून ठेवते, तर ती नखी लागेल म्हणून ती नखी शब्द. तर ती नख अशी रुततील कशाची? वैराग्याची नखी लागेल ढाळे ढाळे, म्हणजे हळूहळू. सहज साध्य नाही आहे, हळूहळू अभ्यास आणि वैराग्य हे दोन जर आपल्याला साधलं तर आपण प्रत्याहाराच्या या कड्यावरती जाऊ शकतो. किती कठीण आहे पहा. परफेक्ट सांगितले. म्हणजे नखी हा शब्द वापरला आहे ज्ञानदेवानी, तो इतका उत्तम वापरले की कडा असा निसरडा कडा चढायला नखी ती अशी रोवली गेली पाहिजे की मग खाली पडण्याची शक्यता नाही. तर ती कशाची नक्की आहे? वैराग्याची. आणि वैराग्य याचा अर्थ आता माहिती आहे तुम्हाला, बरोबर आहे ना? वितराग म्हणजे काय? की हवं नको सोडून. मला हे हवंच नाही, मला हे नकोच हेही नाही. म्हणजे राग आणि द्वेष. दुसऱ्या शब्दात राग म्हणजे हवं असणं, द्वेष म्हणजे नको असणं. राग द्वेष हे दोन्हीही ज्या वेळेला माणूस सोडतो त्यालाच वैराग्य म्हणतात. वैराग्य ह्याचा अर्थ केवळ काहीतरी कपड्यामध्ये काहीतरी वैराग्य आणायचं हे नव्हे. वैराग्य हे सगळी आंतरिक वृत्ती आहे. अभ्यास हा सुद्धा आंतरिक आहे, आपल्या आत तो झाला पाहिजे, म्हणून मनन चिंतन आहे. तर अशा प्रकारे अभ्यास आणि वैराग्य ह्या दोन्हीचा जो उल्लेख केलेला आहे ना, तो अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी आहे. आणि हा अभ्यास आणि वैराग्य याचा उल्लेख पुढेही या अध्यायामध्ये पुढे सुद्धा भगवंत करतात की हे किती महत्त्वाचं आहे, हे ते पुढे सांगतात अर्जुनाला. तर अशा प्रकारे प्रत्याहाराच्या या कड्या, निसरड्या कड्यावरती चढायला अभ्यास आणि वैराग्य ह्याचा उपयोग होतो. आता पुढे मग काय होतं? ऐसा पवनाचेनी. आता हे जे पवन म्हटलंय ना, पवन ह्याचा अर्थ पुन्हा जो आधी श्वासोश्वासाचा उल्लेख केलेला आहे तोच आहे. म्हणजे प्राणायामाचा जो उल्लेख केलेला आहे की बाहेर म्हणजे बाहेर सोडणं, वायू आत घेणं, हे जी क्रिया आपण करत असतो त्याच्यावरती नियंत्रण आणून, म्हणजे ते नियंत्रण आणून त्याचं वाहन करून, असा त्याच्यात अर्थ आहे. पवनाचेनी असं जे म्हटलं आहे म्हणजे पवनाचा आधार घेऊन, पवनाच्या वाहनातून, असा त्याचा अर्थ आहे की त्या वाहनात बसलं की आपण पुढे जाणार आहोत. लक्षात आलं तुमच्या? की इथे आता पुढे जायचं आहे ना, पुढे मार्गक्रमण करायचं आहे, तर ते कसं करायचं? तर पवनाचा आधार घ्यायचा आणि त्याच्यातून मग पुढे आपण कुठे जातो? पाठारे येता धारणेचेनी पैसारे असं म्हटलं आहे. म्हणजे त्यात असं सगळं करून आपण कुठे येतो? तर धारणा जे आहे, धारणा, त्या धारणाचेनी पैसारे म्हटलंय. पैसारे आणि पाठारे ह्या दोन्हीचा मिळून एक अर्थ घ्यायचा. आणि त्याचा अर्थ असा आहे की
धारणेचा एक विस्तृत प्रांत, एक विस्तृत प्रदेश, पाठार, म्हणून त्याला पाठार म्हटले. पठार कसं असतं डोंगरावरचं? एक सपाट जमीन. म्हणजे आता आपण खूप वर चढलोय, लक्षात घ्या. डोंगरावरती चढलोय, आता पठाराचा प्रदेश आला. हां, म्हणजे तो पठारावरती आपण आले म्हणून तो पाठारे शब्द घातलाय. आणि तो विस्तृत आहे हे सांगायला पैसारे असा शब्द वापरलेला आहे. तर विस्तृत अशा त्या पठारावरती आलोय. आणि ते काय? तर धारणा. आता धारणा ह्याचा अगदी साधा अर्थ सांगते की धारणा म्हणजे हे जे आत्तापर्यंत आपण सगळं मिळवलं, यमनियमांपासून ते प्रत्याहारापर्यंत जे काही सगळं आपण साध्य केलं, ते सगळं एकत्रित ठेवणं, ते सगळं तसंच कुशल ते तसंच ठेवणं, ही धारणा असते. धारणा म्हणजे एकत्र ठेवणं. धर्माचा सुद्धा अर्थ त्यातून, धर्म हा शब्दही त्यातूनच आलाय. धर्मो धारयते प्रजा, सांगितलं मी. जो प्रजेला एकत्र ठेवतो तो धर्म असतो, सांगितलंय ना मी. आणि एकत्र ठेवणं म्हणजे काय ह्याचाही अर्थ मी तुम्हाला आधी सांगितलेला आहे. तर तो धारणा ह्याचा अर्थ असतोय की जे काही आत्तापर्यंत प्राप्त केलं ते आपण तसंच ठेवायचं, ते ढळू द्यायचं नाही. त्यातली कुठलीही गोष्ट ढळू द्यायची नाही, ते तसंच ठेवायचं. ती धारणा असते. आणि ती कुठपर्यंत ती धारणा ठेवायची? तर येता धारणेचे नि पैसारे क्रमी ध्यानाचे चवरे सांडे तव. खूप कठीण भाषा आहे, पण नीट लक्षात घ्या की ह्या ठिकाणी काय म्हटलंय? चवरे ह्याचा अर्थ शिखर. शिखर. आपण हे सगळं योगाचल, हे डोळ्यासमोरची कल्पना कायम ठेवा, म्हणजे हे सगळे अर्थ आपल्याला लागत जातात. तर ध्यानाचं शिखर म्हटलं, तर ते ध्यानाचं शिखर प्राप्त होईपर्यंत चवरे सांडे तव, म्हणजे ध्यानाचं शिखर पाठीमागे टाकणं. म्हणजे ध्यानाची सुद्धा आता गरज न राहणं इतकी आपली प्रगती. लक्षात आलं? ध्यानाची सुद्धा गरज न लागणं इतकी आपली जेव्हा प्रगती होते, त्याला म्हटलंय की ध्यानाचे चवरे सांडे तव. म्हणजे नुसतंच आता त्या पठारावर येऊन थांबायचं नाही, पुढे मार्गक्रमण करत राहायचं. कुठपर्यंत? ध्यानाचं शिखर मागे पडेपर्यंत. म्हणजेच ध्यान इतकं साध्य आपल्याला झालंय की आता आम्ही मेडिटेट करतो असं म्हणण्याची गरज राहिली नाही. आपण आपलं सगळं जीवनच मुळी मेडिटेशन होतं, आपलं सगळं जीवनच ध्यान होतं. आपल्याला त्याच्या पलीकडे दुसरी आयुष्यामध्ये, जीवनामध्ये दुसरं काही दिसत नाही, सुचत नाही, विचार येत नाही. ते ध्यान असतं. म्हणजे कुठलंही कर्म करताना आपण हे ईश्वरासाठी करतोय. ही भावना माझ्यासाठी नाही आहे, हे सगळं ईश्वरासाठी. आणि हे अर्जुनाला ते पुन्हा पुन्हा सांगतायत की तू जे कर्म करतोयस हे ईश्वरासाठी आहे, त्याचं पापपुण्य तुला लागणार नाही, हे सांगण्यासाठी हे सगळं हे अशा प्रकारे त्याला पूर्ण पटवून देत आहे. तर हे ध्यानाचं शिखर मागे पडलं म्हणजे इतकी आपण पुढे आता आपली प्रगती झाली, इतका उद्धार आपला झाला. मग पुढे बघा की मग तया मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीची हाव, जेथ साध्य साधना खेव समरसे होईल. लक्षात आला काही अर्थ? की मार्गाची धाव संपली, आता संपलं. आता आपण त्या शिखरापर्यंत आलो की ध्यान सुद्धा आपला स्वभाव होऊन गेला. ध्यान हा आपला स्वभाव होऊन गेला. ध्यानाला बसलं पाहिजे ही गरजच राहिली नाही. ध्यानमुळे आपलं जीवनच होऊन गेलं, आपला स्वभावच होऊन गेला. अशी ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला प्रवृत्तीची हाव सगळी संपली. आता कुठलीच प्रवृत्ती नाही. म्हणजे
सांसारिक प्रवृत्ती तर नाहीच नाही, ती तर केव्हाच टाकली, यमनियमांच्या वेळेलाच टाकली. पण आध्यात्मिक प्रवृत्तीची सुद्धा आता हाव राहिली नाही, कारण आपण आलो, आता सगळं साधलं आणि ते आपण सगळं साधलं हे सांगण्यासाठी काय सुंदर शब्द वापरलेत बघा. साध्य साधना खेव समरसे होय. म्हणजे काय म्हटलंय माहिती का? खेव ह्याचा खरा अर्थ दृढ मिठी आलिंगन. दृढ, इतकं दृढ की एकच होऊन जाणं, असं जे आलिंगन, असं जे खेव. आणि ते कशाचं आहे तर साध्य आणि साधना. साध्य आणि साधना म्हणजे आता साध्य प्राप्त झालं, साधनाही संपली, साधना आणि साध्य एकच होऊन गेलं, आलं ना. म्हणून ती प्रवृत्ती संपली म्हटलंय. ते त्याचं कारण की आता कशाची प्रवृत्ती, कशाचं ज्ञान, सगळं मुळी साध्यच झालंय, सगळं साध्य झालेलं आहे. आपण मुळी आता त्या सगळ्याशी एकरूप होऊन गेले, अद्वैत साधलेलं, अद्वैत आपलं सगळं साधलेलं आहे. अशी परिस्थिती आपली समरसे होय. म्हणजे त्याला एकरूपता. साध्य आणि साधना हे आता वेगळी नाही राहिली. साध्य जोपर्यंत वर होतं तोपर्यंत साधना चालू होती. आता आपण साध्य साधलं, साध्य झालं आपल्याला, ते साधनाही संपली, साध्य तर प्राप्तच झालं त्याची. म्हणून त्याला आलिंगन म्हटले, दृढ आलिंगन. आता ते वेगळं राहिलं नाही, ते एकच झालं, समरस झालं, ते एकात्म झालं. आणि पुढचं जो भाग आहे 61 पर्यंत अवया घेते आणि मग थांबते. फार सुंदर आहे तो भाग. जेथ पुढील पैस पारुखे, मागील स्मरावे ते ठाके, ऐसिये सरीसिये भूमिके समाधी राहे. शेवटची अवस्था आता समाधीची अवस्था. आणि ती काय आहे? जेथ पुढील पैस पारुखे. पुढील याचा अर्थ भविष्यकाळ. आता पुढे काय होणार आहे आपल्याला कुठे माहिती असतं की ह्या क्षणानंतर पुढचा क्षण कसा येणार आहे. आपण काय फार कल्पना करतो, आपण त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळंच घडतं. तर अशा प्रकारे पुढील पैस म्हणजे जे फार पैस आहे, दूर आहे, ते पुढचं जे आहे ते फार दूर आहे आणि त्यामुळे ते पारखं आहे. म्हणजे त्याचा विचार करण्याची गरज नाही, त्याचा विचार करण्याची गरजच नाही. भविष्यकाळाचा आपण ज्याच्यामध्ये गुंततो ना या जगामध्ये, त्या ह्याच दोन गोष्टी असतात पहा की ज्याचा इथे उल्लेख केलेला आहे. की आपण एक तर भविष्याविषयी, मग असं होईल का, तसं होईल का, मग हे होईल का, असं करता करता जो आलेला क्षण आहे तो जे आहे ते सगळं संपलेलं असतं. तर अशा प्रकारे पैस ते आहे, दूर आहे, त्याचा विचार करायचा नाही. मागील स्मरावे ते ठाके, मागच्याचाही विचार करायचा नाही, कारण ते संपून गेलंय, भूतकाळ आहे तो. कशाला स्मरण करायचं त्याचं? आपण जे अडकतो ते ह्याच्यातच अडकतो ना. माणसाला झोप लागत नाही, का लागत नाही? थोडा विचार करून पहा, झोप का लागत नाही? काहीतरी एक तर मागच्या आठवणी, नाही तर पुढचे विचार, ह्याच्यातच आपण अडकलेलो असतो. मग आपल्याला गाढ समाधीची अवस्था प्राप्त होणंच शक्य नाही. ही गाढ समाधी जर प्राप्त करायची असेल तर पुढच्याचाही विचार करायचा नाही, मागच्याचाही विचार करायचा नाही, सगळं सोडून द्यायचं. ऐसिये सरिसिये भूमिके समाधी राहे. असं जेव्हा होतं ना, म्हणजे हे आधी सगळं घडलं त्याच्या आधीचं, आणि मग आपण अशा ठिकाणी आलो की आता मागचा विचार नाही, पुढचा नाही, आणि अशा सरिसिये म्हणजे अत्यंत सरस अशा
स्थानी आपण आलो आणि ते स्थान म्हणजे काय? समाधीचं स्थान. समाधीचं स्थान. आणि हे वाचताना मला कृष्णमूर्तींची आठवण होते आणि म्हणून मी त्याचा उल्लेख केल्याशिवाय राहत नाही. कृष्णमूर्तींनी इतकं सुंदर हेच इंग्लिशमध्ये वेगळ्या शब्दामध्ये मांडले. ते म्हणतात, फॉरगेट द पास्ट, डोंट थिंक अबाउट द फ्युचर, लिव्ह मोमेंट टू मोमेंट. मूवमेंट टू मुवमेंट, MOMENT, मुवमेंट म्हणजे क्षण. प्रत्येक क्षण जो आहे तोच आत्ताचा क्षण आहे. हा क्षण गेल्यानंतर हा क्षण आत्ताच भूतकाळात जाणार आहे, पुढचा क्षण येणार आहे. जो आहे त्याचाच विचार करा. वर्तमान काळामध्ये जगा, वर्तमान काळामध्ये जगा. स्प्लिट सेकंड असं सुद्धा त्यांनी म्हटलं. स्प्लिट म्हणजे सेकंदाचा इतका लहानसा भाग, मोमेंट, क्षण, पळ आपण म्हणतो. तेवढंच ते असतं जीवन, तेवढंच जगायचं. आपल्याला पुढच्या क्षणी काय होईल माहीत नाही. मागचं तर गेलेलंच आहे, काय त्याचा किती विचार करून काही ते बदलणार नाही आहे, त्याचा विचार करायचा नाही. ती समाधीची अवस्थाच. म्हणजे हे आधी सगळं साध्य करायचं आणि मग अशी समाधीची अवस्था येते. आणि मग शेवटी म्हटले, येणे उपाये योगारूढू, जो निरवधी जाहला प्रौढू, तयाचिया चिन्हांचा निवाडू सांगेन ऐके. म्हणजे असा जो योगारूढ झाला, आता योगारूढ म्हणजे काय कळलं तुम्हाला? तर असा जो योगारूढ झाला आणि जो प्रौढू याचा अर्थ उत्तम, उत्कृष्ट त्याच्यामध्ये, आणि निरवधी म्हणजे अगदी शुद्ध त्याचं सगळं स्वरूप झालं, शुद्ध पूर्णत्व त्याला प्राप्त झालं. असा जो आहे समाधीच्या अवस्थेपर्यंत जो आलेला आहे, असा जो मुक्त झालेला आहे, सगळ्यामधून पूर्णत्वाला आलेला आहे. पुढे म्हटले, तयाची या चिन्हांचा निवाडू सांगेन ऐक. म्हणजे मी त्याची चिन्ह म्हणजे त्याची लक्षणं काय असतात मी ते तुला सांगतो, पुढे ऐक. आज आपण इथेच सांगतो. आता मी दीक्षित सरांना विनंती करते की त्यांनी इथे या.